कुर्ला बस अपघाताबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे। बस चालकाला मोठ्या गाड्या चालवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता। पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे। बस चालक 1 डिसेंबर पासून कामावर रुजू झाला असून तो फक्त लहान गाड्या चालवायचा, तरीही बेस्टने त्याला कंत्राटी कामावर ठेवलंय। त्यामुळे एक प्रकारे बेस्ट कडून बसमधील प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। त्यामुळे कुर्ला बस अपघाताबाबत आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे। बस चालकाला मोठ्या गाड्या चालवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता। तर कुर्ला बस अपघातात कुर्ल्यामध्ये बेसचा अपघात झाला होता। यामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 49 जण जखमी आहेत। जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि याच भीषण अपघाताबाबत आता धक्कादायक बातमी समोर आली आहे। बस चालक 1 डिसेंबर पासून कामावर रुजू झाला आणि तो फक्त लहान गाड्या चालवायचा, तरीही बेस्ट प्रशासनानं त्याला कंत्राटी कामावर ठेवलं। त्यामुळे ही धक्कादायक बाब आता पोलीस तपासात समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे। अक्षय, या बस चालकाला मोठ्या गाड्या चालवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता अशी धक्कादायक माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे। नक्कीच अंकिता, आपण जर बघितलं तर बेस्ट प्रशासनाचा हा हलगर्जीपणा म्हणावा लागेल। कारण काल ज्या बेस्ट बसचा अपघात झाला आणि ही बेस्ट बस जो ड्रायव्हर चालवत होता, या ड्रायव्हरला कुठलेही जड वाहन जे असतात ते चालवण्याचा अनुभव नव्हता। फक्त हलके वाहन, त्यात कार असो किंवा जे छोटे वाहन असतात त्यात हे वाहन चालवण्याचा अधिकार अनुभव होता। आणि असं असताना देखील बेस्ट प्रशासनाने या चालकाला कंत्राटी पद्धतीवर बेसमध्ये रुजू करून घेतलं होतं आणि काही दिवसांपूर्वी तो बेस्ट ड्रायव्हर आहे या पदासाठी रुजू झाला होता। आणि काल जर आपण बघितलं तर अनेक जणांना या चालकाने चिरडल्याची जी घटना आहे, धक्कादायक बाब पुढे आली आहे। तर 5 ते 6 जणांचा मृत्यू झाला आहे आणि जे जखमी झाले यांच्यावर भाभा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि अजूनही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं देखील डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता बेस्ट प्रशासन नेमकं आता या चालकावर काय कारवाई करतात किंवा बेस्ट प्रशासन या संपूर्ण प्रकरणावर काय स्पष्टीकरण देतं हे बघावं लागणार आहे। नक्कीच, त्यामुळे आता या संपूर्ण प्रकारावर बेस्ट प्रशासन नेमकं काय स्पष्टीकरण देणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।